कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये दाखल झालेला आहे। आपल्यासोबत खासदार अमोल कोल्हे आहेत। मला काय सांगाल, आज बारामती शहरामध्ये मोर्चा दाखल झालेला आहे, काय प्रामुख्याने या मोर्चाच्या मागण्या आहेत? या मोर्चाच्या 6 प्रमुख मागण्या आहेत। कांदा निर्यात बंदी ही तात्काळ उठवण्यात यावी, दुधाला शासकीय खासगी असा भेदभाव न करता सरसकट 5 रुपये अनुदान देण्यात यावं, त्याचबरोबरीनं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज सुलभतेने उपलब्ध करून देण्यात यावं, सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागण्या या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या आहेत। बारामतीचे लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुम्हाला एक आव्हान दिलं होतं, मात्र त्यांच्याच काठेवाडीमध्ये तुमचं जल्लोषात स्वागत झालं, काय भावना आहे? हे बघा, आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत। मी अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला एक सामान्य कार्यकर्ता आहे, पण काटेवाडीमध्ये ज्या उत्साहानं ज्या जल्लोषात स्वागत झालं त्याबद्दल मी समस्त काटेवाडीकरांचा मनापासून ऋणी आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुम्हाला एक आव्हान दिलं होतं की मी अमोल कोल्हेंच्या विरोधात एक उमेदवार देणार आणि मी तो उमेदवार निवडून आणणार। आज बारामतीमध्ये तुमच्या शेतकरी मोर्चाला देखील मोठा प्रतिसाद मिळतोय, काय भावना आहे? तुम्ही अजितदादांना काय आव्हान कराल की आव्हान द्याल? हे बघा, मी आदरणीय दादांना कायम हात जोडून आवाहन एवढंच करेल की आमच्या शेतकऱ्यांच्या या मागण्या त्याच्याकडे तातडीनं लक्ष द्या, आपलं वजन वापरून, आपलं राजकीय वजन वापरून आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आपण तातडीनं सोडवा। अजित पवारांनी असं देखील म्हटलं होतं की अमोल कोल्हेंना तिकीट देण्यासाठी माझा मोठा वाटा आहे आणि त्यांना निवडून आणण्यात देखील माझं मोठं योगदान आहे, मात्र तुम्ही राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होता। मात्र अजित पवारांनी बघा, अजित दादा हे आमचे नेते होते आणि त्यामुळे एक नेता म्हणून त्यांनी जे काही 2019ची निवडणूक मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवली आणि त्यामुळे त्यामध्ये आदरणीय दादांचे योगदान होतं, हे नाकारण्यात येतच नाही। नक्कीच हे होते शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून असं सांगण्यात येते अजित पवार हे आमचे नेते होते, मात्र माझ्या निवडणुकीत त्यांनी मला जिंकून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात त्यांचा फार मोठा वाटा होता। आणि आज हा शेतकरी आक्रोश मोर्चा बारामतीमध्ये दाखल झालेला आहे आणि याच मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। विकास टोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।